बरसन लागे सावन बूंदिया राजा। चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। तो इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, जहाँ भी जाओ ये लगता है कि तेरी मंजिल है। तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। मेरे दिल में आज क्या है, तू कहे तो मैं बता दूं। मेरे दिल में आज क्या है, तू कहे तो मैं बता दूं। तेरी जुल्फ फिर संवारूं, तेरी मांग फिर सजा दूं। तेरे दिल में आज क्या है, तू कहे तो मैं बता दूं। जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या हो किसने जाना। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल आ जाए, तुम देना साथ मेरा वो हमनवा। तुम देना साथ मेरा वो हमनवा। ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। अरे ओ सांबा, कितने आदमी हैं, गोली कितनी है? सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो न जाए कहीं। तेरे नाम का दीवाना, क्या बात। तेरे घर को ढूंढता है। टिमक्याची चोली बाय रंगान फुलयली, टिमक्याची चोली बाय रंगान फुलयली, तुझी माझी जमली जोरी माझे वसकणी बायगो. राज ठाकरे. तुम्ही आमची मैत्री टिकली पाहिजे असं वाटतं ना. नाही म्हणून मित्रच मित्राला सल्ला देतो ना शेवटी, मी सल्ला आणि त्याच्या दिला चांगल्यासाठीच देतो. मी सल्ला देणार नाही, सल्ल्याच्या स्तरावरचा नाही. नाही नाही, सल्ला म्हणजे सुधारण्याला त्याला स्कोप आहे, वाव आहे अशा अर्थाचा. राज ठाकरेजी खूप चांगले मित्र आहेत, खूप ओपन आहेत, खूप सहज आहेत. पण मी सल्ला म्हणणार नाही, पण माझी विनंती त्यांना राहील हो, की त्यांनी अजून संघटनेकडे लक्ष द्यावं. संजय राऊत मस्त माणूस आहे, कधी कधी कमी बोललं तर बरं. उद्धव ठाकरे ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. आणि
तुमचे मित्र, तुमचे नेते देवेंद्र फडणवीस, देवेंद्रजी संघाची गीतं गातात, त्यांनी सिनेमाची गीतं सुद्धा गायला पाहिजे. क्या बात आणि चांगला गुण नाही, देवेंद्रजीची ग्रास्पिंग पॉवर जी आहे ना, मी अतिशय मान्य करीन. म्हणजे अहंकाराला एक्सपोज करून मान्य करीन, म्हणजे माझ्या अहंकाराला. मी वकील असल्यामुळे, ऑफकोर्स तेही वकील आहे, म्हणजे त्यांनी LLB केली, LLB केलंय, पण मी प्रॅक्टिस जास्त केली आहे. तर मला कधी कधी असं वाटायचं की मग मला कायद्याचं ग्रास्प आय कॅन पिकअप सो क्विकली. बट मी तुम्हाला सांगतो, मी त्यांच्या 1 पण नाही आहे. त्यांची ग्रास्पिंग पॉवर आणि पिकअप जो कायद्यातला आणि एखाद्या विषयातला समजण्याचा आहे, हॅट्स ऑफ. पहिलं नाव आहे बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरातांचे मी त्यांना अनेक वर्षापासून विधिमंडळामध्ये पाहिलेलं आहे, मंत्री म्हणून पाहतो आहे. बाळासाहेब अतिशय म्हणजे सौजन्याने वागतात, एक त्यांचा प्लस पॉईंटच आहे. एक हा गुण झाला. अतिशय गोड बोलतात. मी त्यांना नेहमी आम्ही गप्पा गोष्टी करतो. म्हटलं बाळासाहेब, तुम्ही इतकं गोड बोलता की जो माणूस काम करतो त्याला तर खूपच बरं वाटतं की माझी प्रशंसा झाली, आणि जो काम करत नाही त्याचाही तुम्ही तारीफ करता बऱ्याचशा वेळेस, की ज्याच्यामुळे तो लाजून काजून का चांगलं काम करतो. हा एक चांगला गुण झाला. सुधारणा करण्यासारखा गुण कोणता आहे त्यांच्यातला? बाळासाहेब ज्येष्ठ आहेत, नाही, पण एक मित्रत्वाच्या नात्याने काय सांगा. राजकारणामध्ये असं एक बाळासाहेबांना अधिक मित्र जोडण्याची गरज आहे, जोडतात. पण त्यांचं कसं आहे, एक इंटरनल जग वेगळं आहे आणि बाहेरचं जग वेगळं आहे. तर मला वाटतं की त्यांची जी त्याच्यात बदल झाला पाहिजे. त्याच्यामध्ये अंतर्गत जी काही त्यांची मैत्रीशी जे काही त्यांना जे काही त्यांचं सर्कल आहे, ते अधिक माणसं ते जोडली पाहिजे असं वाटतं मला. कारण त्यात असं आहे की दोघांनी खूप पाहिलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे थोडंसं अधिक माणसं जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आणि तुमचे या सरकार नंतर खूप जवळचे संबंध आले, पूर्वी एवढे नव्हते. बरोबर आहे. उद्धव ठाकरेंचा एक चांगला गुण आणि एक सुधारण्याला वाव असणारा गुण काय सांगाल? उद्धव ठाकरेंना मी गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अधिक जवळून पाहतो आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असताना अतिशय हुशार, निर्णय घेत असताना अतिशय विचारपूर्वक निर्णय घेत आहेत. आणि प्रशासनामध्ये तरी अनुभव जरी कमी असला तरी सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून ते त्यांचं काम आहे. आणि एक गोष्ट मी पाहतो आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी म्हणजे कोणाच्या बाबतीमध्ये नीट आहेत ते नीट आहेत, पण तुम्ही जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्याबद्दल सुद्धा चांगला बंदोबस्त करायची त्यांची जी काही बिलकुल म्हणजे ज्याला एक खंबीर मुख्यमंत्री म्हणू तशा पद्धतीने चांगला गुण झाला. सुधारण्याला वाव असणारा त्यांना अजून प्रशासनाच्या बऱ्याच गोष्टी त्यांना थोडंसं निर्णय प्रक्रियामध्ये थोडासा अवधी लागतो, निर्णय घेतात, थोडा वेळ जातो. यासाठी की त्यांना ते कॉन्फिडन्स यायला म्हणजे हा निर्णय घेत असताना तो निर्णय योग्य होईल काय सल्ला करतात, आमची चर्चा, आमच्या सहकार्याशी बोलतात, चर्चा करतात. त्यामुळे त्याला थोडी स्पीड आली पाहिजे असं वाटतं. अधिक गती आली पाहिजे, ती अनुभवाने येईल. राष्ट्रवादीचे नेते आणि ज्यांच्यामुळे हे सरकार बनलं असे शरद पवार. पवार साहेबांचा दांडगा अनुभव एवढा मी त्याला पाहतो, एवढी एनर्जी त्यांच्याकडे कशी येते हाच प्रश्न आहे. याही वयामध्ये पवार साहेबांना त्यांना जो त्रास आहे तोही लक्षात घेऊन सुद्धा त्यांचं फिरणं, त्यांचं प्रशासकीय अनुभव, त्यांचं गायडन्स, त्यांची परिपक्वता, हजरजबाबीपणा उत्तम आहे. म्हणजे आणि एक वेगळा गुण म्हणजे सुधारणा करण्यासारखा किंवा मला वाटतं की आता न पटणारा या स्टेजला त्यांना सुधारण ते आहे तसंच एक्सेप्ट करावं लागेल आपल्याला. मुद्दा असा आहे की पवार साहेबांना आम्ही काही सुधारावेत त्याची काही सांगण्या इतपत आम्ही काही अनुभवी नाही आहोत, पण त्यांनी आयुष्यामध्ये एवढं सगळं पाहिलेलं आहे. त्यांना आता सुधारण्यासाठी आम्ही काय सांगावं, एवढी मोठी आहेत तसे ऍक्सेप्ट करा, आहे तसं एक्सेप्ट नाही हे भागच आहे. एक नाव असं आहे की ज्या नावाविषयी सतत तुमची सध्या जुगलबंदी चालू आहे, मराठा आरक्षणावरून वगैरे, मला त्या राजकीय याच्यात जायचं नाही. देवेंद्र फडणवीसांविषयी काय सांगाल? अतिशय हुशार आहे. देवेंद्र फडणवीसांना मी फार जवळून पाहिलेलं आहे, विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. अतिशय हुशार माणूस आहे, अभ्यासू आहे. सभागृहात मी विरोधी पक्ष नेते म्हणून मंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, ते विरोधी पक्षात होते, आजही विरोधी पक्षात आहेत. अतिशय अभ्यासू, हुशार, संबंध सर्वांचे चांगले आहेत आणि एक चांगला नेता म्हणून सुधारण्यासाठी वाव असणारा गुण. त्यांनी सुद्धा विरोधी पक्षातल्या काही लोकांना म्हणजे आम्ही म्हणजे एक बियॉन्ड पार्टी लाईन्स
काही लोकांशी संबंध अधिक वाढवले पाहिजेत. त्यांचं पक्ष म्हणून त्यांची तत्व त्यांनी जरूर सांभाळावी, पण बियॉन्ड पार्टी लाईन्स काही मित्रतेने जोडायचं कन्सेप्ट जसं पवारसाहेब करतायत ती त्या पद्धतीने विश्वासार्हता आपली कायम ठेवून त्यांनी आपली इतरांशी संबंध जोडण्यामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि विलासरावांचे आणि आपले संबंध सर्वश्रुत आहेत. अमित देशमुखबद्दल काय सांगाल? चांगला गुण काय सांगाल आणि सुधारण्याला वाव असणारा गुण काय सांगाल? अमित देशमुख एक हुशार तरुण आहे, अनुभवी आहेत, संयमी आहेत, का चांगलं काम करतायत आणि एक विलासरावजींचं बॅकग्राऊंड आहे. लोक त्यांना विलासरावजींचा मुलगाच म्हणून नव्हे तर एक हुबेहूब विलासरावांकडचं सारखंच काम करणारा म्हणून त्यांच्याकडे पाहतात. तो एंटरप्राइझिंग आहेत आणि त्यांना एक चांगलं भवितव्य आहे. आणि सुधारण्याला वाव मला वाटतं त्यांना काय केलं पाहिजे असं आहे की अनुभवाने सगळ्या गोष्टी घडतात, एक सुरुवात आहे. त्यामुळे मला वाटतं अनुभवाने ते बरं शिकतील. बराचसा वाव आहे शिकण्याकरता, वादच नाही, पण काम निश्चितच नाही. पण कुठला गुण त्यांनी बदलला पाहिजे, आणला पाहिजे किंवा बदलला पाहिजे? लोकांमध्ये अधिक ॲक्सेसिबल असलं पाहिजे आणि लोकांशी अधिक वेळ देऊन काम केलं पाहिजे. करतात ते, पण ते अजून लक्ष द्यायची गरज आहे वाटतं. अच्छा, उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय सांगा? हो, आमचे ते 30 वर्ष मित्र होते. हो. आणि उद्धवजींसोबत म्हणजे अनेकदा भेटण्याचाही प्रसंग आला. म्हणजे GSTच्या वेळी मी त्यांच्याकडे बसलो आणि हे खरं आहे की त्यांच्या मातोश्रीवर गेल्यानंतर माझ्या दृष्टीने ते खोबऱ्याचा किस टाकलेले पोहे, शिरा हे तर हमखास येईलच. स्वागताचे हे 2 पदार्थ हे निश्चित आहे. आणि प्रत्येकाला आग्रहपूर्वक चहा. हो. मला एकच वाटतं की उद्धवजीमध्ये एक सुसंस्कृत राजकारणी दिसतो आणि एक पारिवारिक व्यक्ती दिसतो. बरोबर आहे. अतिशय पारिवारिक. आता ते 24 ऑक्टोबर 2019ला त्यांनी घोषणा केली आणि ठीक आहे, मग आता त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे मुख्यमंत्री म्हणून? मुख्यमंत्री जागेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं वाक्य महाराष्ट्रात, तो भाजपचा असो की शिवसेनेचा असो, त्याला नेहमी आवडायचं. त्यांचं नेहमी मत काय असायचं? ते म्हणायचे की 80% समाजकारण, 20% राजकारण. बरोबर आहे. आता ते चित्र बदलल्यासारखं वाटतं. ते मुख्यमंत्री आहेत, त्यांना जर गाण्यातून आपल्याला काही सांगायचं असेल तर मुख्यमंत्री म्हणून मला एवढंच सांगता येईल की भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तुम काटे बनके मत रहना. आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक निश्चितपणे विचार केला पाहिजे की घर ना किसी का बसा सके तो झोपड़ी को मत जगा देना. घर किसी का बसा ना सके तो झोपड़ी किसी की मत जगा देना. मरहम पट्टी कर ना सके तो घाव तो मत लगा देना. म्हणजे मुख्यमंत्री म्हणून अपेक्षा एवढीच आहे की मरहमपट्टी नाही कर सकते तो घाव मत न लगा देना. आपण घावाचा उल्लेख केला. असं काय जखम झाली ज्याच्यामुळे हे सगळं विस्कटलं? आणि तुमच्या व्यक्तिगत बोलण्यातून कधी ते आलं का की हे कसं परत जोडता येईल, जोडू शकेल हे सगळं परत? संशय कळलो, बाकी काही नाही आहे. ते नाटक जसं होतं ना, दोघेही आम्ही एकमेकाच्या व्यवस्थित होतो. मला व्यक्तिगत रीतीने वाटते की कम्युनिकेशन गॅप अशी झाली की आम्ही दूर दूर जात गेलो आणि मग एकमेकाला शक्ती दाखवण्याच्या वातावरणात आम्ही पोहोचलो. संशय कल्लोळामुळे दुरावा निर्माण झाला असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे त्यांना ठीक आहे. हां, कारण त्यांना CM व्हायचं होतं ही तर कधीच त्यांनी व्यक्त केली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता राजकारणात आपण बघत नाही पण तरी एक वाक्य की माननीय देशगौरव मोदीजींच्या सभेत कितीदा तरी हा विषय आला, कधीच त्यांनी अडवलं नाही. मला असं वाटतं की या दृष्टीने काहीतरी असं संशय धुक्याच्या वातावरणामध्ये, जसं धुक्यात प्रवास करताना त्यांनी दुसऱ्याचा हात पकडून घेतला आणि आता सोडता येत नाही असं असू शकतं. आता मी शेवटचं नाव घेतो. जे आपले परम मित्र आहेत आणि आपण त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होतात, देवेंद्र फडणवीस यांचा एक चांगला गुण आणि त्यांना काय सल्ला द्याल? त्यांच्यात एक सर्वात चांगला गुण म्हणजे
आक्रमक व अभ्यासू नेता. आक्रमकही आहे व अभ्यासू नेता म्हणून त्यांचं मागं वर्णन मित्र करता म्हणून येईल. सल्ला काय द्याल गाण्यातून? नाही, मित्र म्हणून त्यांना एकच सल्ला आहे, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही ओ राही ओ राही ओ राही, साथी ना कारवा है ये तेरा इम्तिहान है. म्हणजे रुक जाना नहीं, साथी ना हार के, रुक जाना नहीं. तर पहिलं नाव त्याच्यातलं अजित पवार. फटाफट निर्णय घेणारे, खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणून मोकळं होणार. त्याच्यामध्ये मग समोरच्याला कदाचित वाईट पण वाटेल, पण ते त्यांना जे वाटतं ते बोलून मोकळं होणार. सल्ला येणं जाणं किंवा राजकारणामध्ये कधी कधी आपल्या मताला मुरट घालावे लागते. कदाचित आपल्याला ते आवडत नाही, पण ते बोलायलाच पाहिजे असंही मला काही ते वाटत नाही. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस अतिशय अभ्यासू, हां, बोलताना सुद्धा म्हणजे जे काय असो तिथे काही तोलून मापून, आता जे काय म्हणतात तोंड रंगवल्या तोंडाचे मुखे घ्या असलं काही नाही. अतिशय सभ्यग्रस्तांसारखं अतिशय, आणि त्यांचा अभ्यास वगैरे असतो नीटपणे, आणि त्याप्रमाणे ते त्यांना अभ्यासू सल्ला पाहिजे. सल्ला एवढंच आहे की कधी कधी चुकीचं जर घडत असेल विरोधी पक्षांच्या बाबतीत सुद्धा, तर ते सुद्धा थांबवण्याचं काम करा. ज्यांच्यासोबत आपण अनेक वर्ष काढली असे राज ठाकरे. अतिशय बाळासाहेबांच्या स्टाईलने भाषण करणारे, क्राऊड पुला ज्याला आपण म्हणतो ते. आज हे त्यांच्या आमदार किती नामदार किती हा प्रश्न नाही, पण त्यांची मीटिंग असेल तर तुम्ही सगळं ऑनलाईन करता, गर्दी करता. अतिशय ताटपाट बोलणार आहे असे हा चांगला गुण झाला. आणि सल्ला काय द्याल? हे राजकारणामध्ये सारख्या जे आहेत, कधी याच्याबरोबर कधी त्याच्याबरोबर, कधी याच्याविरुद्ध मग त्याच्याबरोबर, मग कधी त्याच्याविरुद्ध त्याच्याबरोबर, असं जाऊन जे आहे थोडंसं जे आहे लोकांचा, मला असं वाटतं की विश्वास कधी कधी आपला कमी होतो. मी पण सोडलं, पण एकदा सोडली समजा, परंतु तुम्ही कधी BJPच्या विरुद्ध बोलणार, मग BJPच्या बाजूने बोलणार, हे अशा ज्या गोष्टी ज्या असतात त्या सांभाळल्या आणि दुसरं म्हणजे की मला असं वाटतं की त्यांनी त्यावेळेला खरं सांगायचं म्हणजे थोडंसं आणखी भाषांतर होईल. हां, राज ठाकरे बाहेर पडणार शिवसेनेच्या असं जवळजवळ नक्की झालं होतं. वसंतराव चव्हाण खासदार वारले होते, त्यांची बॉडी घेऊन मी आणि हे तुमचे RR पाटील वगैरे आम्ही तिकडे निघालो होतो पुण्याला. त्या दिवशी मध्ये कळलं की रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले. मग RR पाटील गेले, मी त्या बॉडी घेऊन पुढे गेलो. त्यावेळेला 12 वर्षानंतर मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला. म्हटलं 12 वर्षानंतर मी बोलतोय, मी त्यांचा लहानपणाचा भुजबळ काका. बरोबर बरोबर. मी बोलतोय तुमच्याशी, तुम्ही कुणी एक 4-5 दिवस एक शब्द बोलायचा नाही, काही बोलायचं नाही, एवढंच माझं ऐका बस. ठीक आहे म्हणाले. माझ्या मनातला विचार काय की 4-5 दिवस मनुष्य थांबला की तो शांत होतो, विचार करतो, आणि विचार बदलतात 4-5 दिवसामध्ये. काय त्याचं जे औषध कामाला येईल. अर्थात दुर्दैव आहे ते नाही झालं. आज मला सांगायचं एवढंच आहे की थोडंसं जरा निर्णय घेताना अतिशय जरा थोडंसं विचारपूर्वक जरा आपण घ्यायला पाहिजे मला. आणि आता उद्धव ठाकरेंचा चांगला गुण आणि एक सल्ला काय द्याल? चांगला गुण म्हणजे असं आहे की एक तर जे आहे की ज्यांना आपल्याला वाटत होतं हे कसं काय चालवणार, हे तर कधी कॉर्पोरेटर झाले नाही, हे तर कधी आमदार मंत्रीचं काय चालवणार कसं काय म्हणजे नुसतं गडबडच होणार, पण तसं नाही आहे. दिवसभर वेगवेगळ्या विभागांच्या मीटिंग घेऊन बोलत राहून ते त्या विषयामध्ये त्यांना ती ग्रीप आली, ग्रीप जी आहे ती येते त्यांना त्या विषयामध्ये
ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती चांगल्या प्रकारची आहे. अच्छा. त्याच्यामुळे तो अभ्यास समजतो. म्हणजे अगदी साखर कारखान्याचं काय चाललं हे सुद्धा ते आता बोलतात आणि कुठे थांबवायचं, कुठे पुढे न्यायचं, इथपर्यंत सगळा अभ्यास जो आहे आता त्यांचा आहे. झालेला आहे. एवढं हे निश्चित मला वाटतं. आणि सल्ला काय द्याल? सल्ला एवढंच देईन की हळूहळू आता हा कोरोना संपल्यानंतर थोडंसं जरा मैदानात सगळ्यांकडे गेलं पाहिजे. यायला पाहिजे आणि लोकांशी जे आहे वन टू वन बोलायला पाहिजे. लोकसंग्रह आता आहेच, पण कोरोना संपल्यानंतर तो लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत तुम्हाला भेटण्याच्या आणि तुम्हाला बोलण्याच्या, तुम्ही आता ते करतात नाही असं नाही, पण तो अधिक वाढवायला. उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तशी त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, पण त्यांनी मांडलेला जो 2.5 वर्षाचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती BJP आणि त्यांच्यामध्ये एकमत होऊ शकलं नाही आणि त्यामुळं जे व्हायला नको होतं ते झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत युती करणं योग्य नव्हतं आणि त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांच्यामधला गुण जो आहे तो एक मित्र म्हणून अत्यंत माणूस, साधा भोळा, चांगला माणूस आहे. बाळासाहेबांचा खरा वारसदार माननीय उद्धव ठाकरे आहेत. त्यांना सल्ला माझा हा आहे की उद्धवजींनी महायुतीत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे गीत गावे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे गीत गावे. फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे, फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे आणि उद्धवजींना घेऊन परत यावे. तर त्यांना सल्ला हाच आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत माननीय उद्धवजींचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि अजूनही वेळ गेलेली नाही. 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना, भाजप, RPI एकत्र येऊ शकतात. गो कोरोना अशी हाक दिली तसं उद्धवजी परत या अशी हाक देऊ इच्छित. हा, म्हणजे जशी मी गो कोरोनाची हाक दिली होती तशी माझी आता हाक आहे कम उद्धवजी. कम उद्धवजी म्हणजे कम टू पॅव्हिलियन. दुसरं नाव आहे देवेंद्र फडणवीस. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत चांगले ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. विरोधी पक्षात असताना त्यांची भाषणं गाजलेली आहेत. विरोधी पक्षात असताना शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी यांच्या प्रश्नावर त्यांनी प्रखर अशी भूमिका मांडलेली आहे. आता त्यांना सल्ला हाच आहे की माननीय उद्धवजींबरोबर जुळून घ्यावं आणि म्हणजे त्यांना जुळवून घ्यावं आणि 2.5 वर्षे त्यांना ते द्यावं, 2.5 वर्षे आपण घ्यावे. शरद पवारांचा एक चांगला गुण आणि त्यांना एक सल्ला काय द्याल? शरद पवारांचा एक चांगला गुण आहे तो मित्र जोडण्याचा त्यांचा अत्यंत चांगला गुण आहे आणि अभ्यासू शेतकऱ्यांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न यांच्याबद्दल त्यांचा चांगला अभ्यास आहे. सल्ला त्यांना तर हेच आहे की माननीय शरद पवार आहेत माझे चांगले मित्र, कारण त्यांच्यामध्ये आहे समतेचं चित्र. शरद पवार आहेत माझे चांगले मित्र कारण त्यांच्यामध्ये आहे समतेचं चित्र. पवार साहेब आहेत गोविंदरावांचे पुत्र. पवार साहेब आहेत गोविंदरावांचे पुत्र. बहुजनांना एकत्र करणे हेच आहे त्यांचे सूत्र. तर हे त्यांचं काम आहे आणि मी देतो पवार साहेबांना सदिच्छा. मी देतो पवार साहेबांना सदिच्छा, पण त्यांनी NDA मध्ये यावे हीच आहे माझी इच्छा. त्यांनी NDA मध्ये यावे हीच आहे माझी इच्छा. यासाठी मी करत राहणार आहे त्यांचा पिच्छा. यासाठी मी करत राहणार आहे त्यांचा पिच्छा. म्हणूनच मी देतोय त्यांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आपल्या कवितांवर सभागृहात देखील संसदेत दिलखुलास असताना आम्ही पाहिलेलं आहे, त्यांचा एक चांगला गुण आणि त्यांना कवितेतून काय सल्ला द्या? ज्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी, ज्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी त्यांच्याकडे आहे पंतप्रधानाची गादी. ज्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी त्यांच्याकडे आहे पंतप्रधानाची गादी. गावागावातली खुश आहे दादी. गावागावातली खुश आहे दादी, कारण मोदी जे आहेत विकासवादी. मोदीजींना मी काय देऊ सल्ला? मोदीजींना मी काय देऊ सल्ला? त्यांनी तर गाठलाय लांबवरचा पल्ला. त्यामुळे मोदीजींना सल्ला हाच आहे की
बाबासाहेबांच्या संविधानातला भारत उभा करण्याची त्यांची जी मनीषा आहे त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न करावा आणि ते अशाच पद्धतीने प्रयत्न करत राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांच्याकडून फार जनतेची अपेक्षा आहे. पहला नाम राहुल गांधी. एक अच्छे लिसनर हैं और गुड ह्यूमन बीइंग, अच्छे इंसान हैं एंड सुनने की क्षमता है कि आप कितना भी उनके बारे में कटाक्ष कर लोगे, पर्सनली ऑल्सो वन ऑन वन, इवन एज अ पार्टी मेंबर आप कटाक्ष कर लोगे, वो सुनेंगे, धैर्य से सुनेंगे और सब भले ही रिएक्ट नहीं करेंगे, भले ही उस पर काम भी नहीं करेंगे, बट ही विल डू. सुझाव में मैं बस एक चीज़ कहूँगी कि राजनीति में, एंड इट्स अ पॉजिटिव थिंग, राजनीति में यू कैन बी अ गुड ह्यूमन बीइंग, पर राजनेता तभी बनते हैं जब आप पॉलिटिकली सोचेंगे. प्रियंका गांधी. आई थिंक उनका पॉलिटिकल कम्युनिकेशन काफ़ी स्ट्रॉन्ग है. वो एक कैरिस्मेटिक पर्सनालिटी हैं. सुझाव में मैं कहूँगी कि आई थिंक उन्होंने ज़्यादा समय राजनीति में आए हुए नहीं हुआ, बचपन से राजनीति देखी होगी पर खुद का इन्वॉल्वमेंट कम रहा, तो उनके लिए थोड़ा ज़्यादा हार्ड वर्क एफर्ट तभी होगा व्हेन शी इज़ फुल टाइम. हाँ, फुल टाइम देना चाहिए. अच्छा, हाँ, ये मेरा, और आई लुक एट इट एज अ पॉजिटिव इंटेंशन सजेशन कि अगर उत्तर प्रदेश की जिम्मेदारी है कांग्रेस में, तो वो उत्तर प्रदेश में ज़्यादा समय होना चाहिए. सुप्रिया सुळे. उनके बारे में मैं आई डोंट थिंक उनके लिए कोई सुझाव हो सकता है. वो उन्होंने, मैं आपको एक किस्सा सुनाती हूँ. एक बार मैं टीवी डिबेट पर थी, मेरी उनसे जान पहचान नहीं थी और अचानक से एक नंबर से फ़ोन आ रहा था, तो जैसे ही ब्रेक हुआ मैंने उस फ़ोन उठाया, मेरे पास उनका नंबर भी नहीं था, एंड उन्होंने एक बहुत, शी इज़ सो गुड, आई मीन उन्होंने बस ये कहा कि आप जो साड़ी पहनी है मुझे बड़ी अच्छी लगी है. और मैं इतनी खुश हो गई क्योंकि वो मेरे से साड़ी के बारे में कहते कि कोई अप्रिशिएट कर ले. इतना तेज़ वो डिबेट चल रहा था और पूरा जो एंगर था सारा कूल डाउन हो गया. और उन्होंने कहा मैं सुप्रिया सुले जी बोल रही हूँ. तब मेरी उनसे दोस्ती हुई और आई डोंट थिंक मैं उनको कुछ सुझाव दे सकती हूँ बिकॉज वो अपने, शी इज़ वेरी गुड विद हर वर्क, काफ़ी वेल इंटेंशन है, गुड ह्यूमन बीइंग हैं, उनको पॉलिटिक्स की भी सही समझ है, महाराष्ट्र में उनकी अच्छी पकड़ है, शी नोज़ कि क्या प्रॉब्लम्स हैं, क्या दिक्कतें हैं, एंड आई थिंक हर एबिलिटी टू कनेक्ट इज़ वेरी नाइस. आदित्य ठाकरे. आई थिंक बहुत ही क्लियर विजन है, क्लियर माइंडेडनेस है और क्लियर थॉट प्रोसेस है. इतनी क्लैरिटी इतनी यंग एज पे रहना इज समथिंग वेरी रेयर. आई बी वेरी ऑनेस्ट एंड आई थिंक दैट इज़ वन वेरी गुड पॉइंट अबाउट हिम. एंड वो क्लियर माइंडेडनेस और फोकस कभी हटे ना, ये मेरी टोटल वो है. सुझाव में कभी कभी मैं कहती हूँ कि इतने बड़े परिवार से, ठाकरे परिवार से आना, ऑलमोस्ट महाराष्ट्र में कौन उनका परिवार को नहीं जानता. ही इज़ वेरी हम्बल. तो हम्बल होने से लोग कभी कभी फ़ायदा भी उठा सकते हैं या मिसअंडरस्टैंड भी कर सकते हैं. सो ही इज़ अ वेरी हम्बल ह्यूमन बीइंग. तो और नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए, पर कहीं कहीं उसका जो मिसयूज़ होता है या मिसअंडरस्टैंडिंग होती है, जहाँ पे लोग टेंड टू टेक यू लाइटली, वो आई थिंक वो है, होने से बचना चाहिए. हाँ बचना. बट आई थिंक ही इज वेरी शार्प, ही अंडरस्टँड्स दॅट. अशोकरावांचा एक चांगला गुण आणि त्यांना काय सल्ला द्या. अशोकराव आता तसं मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व आहे आणि खरं सांगतो या इथपर्यंत पोहोचणं खूप कष्टाचं असतं. सांगतो म्हणजे आमच्या इथपर्यंत पोहोचणं नशिबाचा भाग असतो आणि आमच्या कष्टाचा त्याला साथ असते, आमच्या पक्षाची साथ असते. त्यांचं वैशिष्ट्य व्यक्तिमत्वाचं असं आहे की ते फार दूरचं पाहतात, दूरची समस्या ओळखतात का पुढं काय प्रश्न येऊ शकतो, त्याच्यावरचं उत्तर शोधण्याचा खूप बारीक प्रयत्न, नियोजन करण्याचा, त्या उत्तर त्या समस्येचं तयारी खूप बारकाव्यानं करतात. म्हणजे गमतीनं सुद्धा आम्ही एकमेकांशी खूप चेष्टा करतो. आम्ही बसतो ना त्यावेळेस खूप एकमेकांशी हसून खेळून चेष्टेनं चालतं. मी त्यांना म्हणत असतो, जाहीर भाषणात म्हणत असतो की सुजीची चाळण आहे. सुजीची चाळण याचा अर्थ सगळ्यात बारीक जी हे करते तिला सुजीची चाळण म्हणतात. हे बारीक बारीक प्रत्येकाची म्हणजे हे करणारे, हे अत्यंत कौतुकास्पद त्यांचा तो गुण आहे.
सल्ला द्यायचा ठरला तर त्यांनी आताची स्थिती अशी त्यांची का खूप व्यापक झालं पाहिजे, हा माझा हा तुझा तो व्यापार का असं नाही. त्यांनी सगळे कार्यकर्ते ते माझे आहेत, ज्याचं चुकलं त्याला चुकलं, बरोबर त्याला बरोबर, आणि माझे आहेत सगळे, असं आता त्यांनी वागण्याची फार गरज आहे. अजित पवार कामाच्या बाबतीत त्यांच्या इतका कामाचा वाघ म्हटलं तर हरकत नाही. बरं. आणि म्हणजे सकाळी 7ला आज अपॉइंटमेंट होती कोणाची तरी, मला भेटायला नंतर 9 वाजता आले, ते म्हणे 7ला जाऊन आलो. हे अजितदादाच करू जाणं इतकं काम, त्याबद्दल शंकाच नाही. सल्ला म्हटलं तर एकच साधा सल्ला आहे त्यांच्याकरता, की साधारणतः दिवसभर खूप लोक भेटतात आपल्याला. आता आपण ज्यावेळेस भेटतो त्याचं काम करतो आणि आपण बोलतो काय आणि काम कसं होतं का नाही, हा भाग असतो. माझ्या मते लोक काम झालं ना तरी काम विसरून जातात आणि तुम्ही त्यांच्याशी कसे वागले आणि बोलले हे जास्त लक्षात ठेवतात. त्यामुळं बोलण्यावर त्यामुळं म्हणजे बरोबर आहे, असं आहे की त्यामुळं काम करता परंतु बोललं तर तेवढंच लक्षात ठेवतात, काम लोक विसरून जातात. नाना पटोले नाना गडे आम्ही शोधून काढलेला आहे, म्हणजे पक्षाध्यक्ष पदाकरता उंचा पुरा एकदम छान व्यक्तिमत्व, बोलण्यामध्ये एक फेक आहे, मेहनतीला एकदम गडी तयारीच आहे, किती मेहनत, थकणार नाही. रात्री आता 2 पर्यंत बैठका निर्णय करतात, एकदम छान चांगला आहे. सल्ला म्हटलं तर मी सांगेल का थोडा संयमाची गरज असते, म्हणजे संयमी वृत्तीनं गेले तर निश्चित खूप चांगलं होईल. देवेंद्रजी खरं मित्रच, आम्ही एकत्र इतके वर्ष राहिल्यानंतर अत्यंत हुशारीनं त्यांनी काम केलंय, राजकारण केलंय. त्यांचं विरोधी पक्षचं काम जे राहिलं त्यांचं खरं म्हणजे ते सुद्धा त्यांची भाषणं मुद्दाम ऐकावीत अशी असायची, अभ्यासपूर्ण भाषणं होती, सगळं होतं. सल्ला एकच त्यांनी, ठीक आहे, मी म्हणाल की आम्ही तर त्यांचे मित्र आहेत, पण त्यांनी पक्षातही मित्र तयार करावेत असं मला वाटतं. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धवजींचं वैशिष्ट्य पाहतो आम्ही, 2.25 वर्ष जवळून पाहतो. खरं म्हणजे पूर्वी कधीच काही संबंध आला नव्हता, बरोबर आहे. अचानक संबंध आमच्या सगळ्यांशी त्यांचा आला आणि आमचा सुद्धा त्यांच्याशी आला. त्यांचं व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं एक अत्यंत शांत, अत्यंत संयमीपणे, एकदम म्हणजे आता काळजी, मी कोरोना हा विषय घेतला तर ते इतक्या बारकाव्यानं त्याच्यामध्ये नियोजन करतात, कटू निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांची, लक्षात ठेवा. म्हणजे नाही कटू निर्णय घेण्याची क्षमता आहे, चांगला गुण आहे. हो, चांगला गुण आहे. सल्ला काय द्याल त्यांना? सल्ला देईल का, ठीक आहे, आता काही विषय तर समोर येत असतात, त्याला ते फेस करतात, पण बरेच विषय असे असतात का जे कटू असतात, त्याच्यात चर्चा करावी लागतात, निर्णय घ्यावे लागतात, आणि मुख्यमंत्र्याला एका वेळेस एका दिवसामध्ये अनेक विषय हाताळावे लागतात. त्यामुळं काही कटू असतील, अवघड असतील विषय, परंतु त्याच्यात चर्चा करून मार्ग काढणं आवश्यक असतं. त्या विषयांमध्ये लक्ष दिलं पाहिजे. पहिलं नाव त्याच्यातलं पंकजा मुंडे. पंकजा डायनॅमिक नेता आहे, हा तिचा चांगला गुण आहे. आणि सल्ला मी पंकजाला नाही देणार, कारण तिच्या पाठीशी सगळे भाजपाचे लोक उभे आहेत, ते नक्की तिला सल्ले देतील राजकीय. देवेंद्र फडणवीस हे असे व्यक्तिमत्व आहेत जे असा विचार करतात आणि तसंच करतात सुद्धा. ते नेकी कर आणि दर्या में डाळ असं करतात. तर हा चांगला गुण आहे. पण ह्यातच मला त्यांना सांगायची इच्छा आहे की कुपात्री जे ते दान देतात, जिथे नको खूप चांगलं राहायला तिथे राहतात, तिथे नको राहायला तिथे नको राहायला, असं मला वाटतं. सत्पात्रीच गेलं पाहिजे कोणत्याही प्रकारचं. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा चांगला गुणापेक्षा मी हेच सांगू शकते, त्यांच्याकडे एक चांगलं स्थान जे आहे ते आहे शिवसेनेचे प्रमुख. आणि सल्ला हाच की तुम्ही शिवसेनेचे प्रमुख आहात, आता लवकरात लवकर महाराष्ट्राचे खरे प्रमुख व्हायचा प्रयत्न तरी करा. शेवटचं नाव रश्मी ठाकरे, उत्तम गृहिणी. सल्ला हाच राहील की त्या एका उच्च स्थानावर विराजमान आहेत. सामनाचे त्या संपादक आहेत, तर खूपच
त्यांनी न्यूट्रलपणे सामन्याचं जे काम चालू आहे ते पाहावं सुद्धा आणि न्यूट्रल जर्नलिझमला सपोर्ट करावा, नॉट रिजनल ऑर पार्टी जर्नलिझम. पहिलं नाव बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री सध्याचे. बाळासाहेब थोरात एक सरळ व्यक्तिमत्व आहे आणि कोणाचं मन दुखू नये, कोणाला माझ्यापासून त्रास होऊ नये असा विचार करणारं ते व्यक्तिमत्व आहे. सल्ला असा आहे की खरं तर जी काही राजकीय व्यवस्था आहे, या राजकीय व्यवस्थेमध्ये आज ते सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. सरकारमध्ये ह्या 3 पक्षाच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं सगळे दोन्ही पक्ष आपल्या आपल्या पक्षाच्यासाठी जास्तीत जास्त निधी नेण्याचा प्रयत्न करतात आणि काँग्रेसला कमी निधी मिळते अशाच तक्रारी वारंवार येतात, माध्यमातही त्या बातम्या येतात. जो काही काँग्रेसच्या हिश्श्यामध्ये जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराप्रमाणे काँग्रेसला मिळावं आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यासाठी भांडावं असं तुमचं हां डॅशिंगली त्या ठिकाणी भांडावं आणि असा सल्ला आहे त्यांना. हां त्यांना सल्ला आहे. दुसरं नाव अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री. अशोकरावला तर एक मोठा राजकीय अनुभव आहे आणि आज राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेत, आता बांधकाम मंत्री आहेत आणि एक परिपक्वता राजकीय त्यांच्या मतात आहे, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. आणि सल्ला काय द्याल? थोडा संकुचित भाव त्यांनी सोडला पाहिजे. अच्छा. तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस, ज्यांचा तुम्ही नेहमी माझे मित्र असा उल्लेख करता. देवेंद्रचं एक चांगलं आहे की तो एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर आहे. ज्यावेळेस ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत आणि सोबत गृहमंत्री झालेत, मी त्यांना सांगितलं की रे आपण इतके वर्ष विधानसभेत काम करतो देवेंद्र, आणि जेव्हा जेव्हा विधानसभेचं अधिवेशन येते ते कायदा सुव्यवस्थेवर चर्चा येते आणि गृहमंत्रीच त्याच्यामध्ये टार्गेट ठरतो. तर तू हे गृह खातं तू घेऊ नको, दुसऱ्याला कोणाला तरी देऊन टाक, कारण मित्र आहे, त्याला अडचण होऊ नये मी काळजी घेतली होती. पण त्यावेळेस देवेंद्रने मला सांगितलं की तुला आत्ता कळणार नाही या खात्याचं महत्त्व, ते मी या खात्याचा वापर कसा करेल हे तुला भविष्यात कळेल. तर ते खातं कसं वापरायचं आणि त्याचं ॲडमिशन कसं करायचं त्याच्यातला एक्सपर्ट आहे माझा मित्र. चांगला गुण. आणि सल्ला सल्ला असा आहे की काही घरं सोडायची असतात असं माझ्या मित्राला सल्ला आहे. आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. कोविडसारख्या या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी निश्चितपणे राज्यातल्या अनेक लोकांचा जीव वाचवला. त्यांना त्याच्यावर टीका पण घ्याव्या लागल्यात. बाजारपेठ नाही सुरू करू शकलीत, आपले जे धार्मिक स्थळं सुरू नाही होऊ शकलीत आणि त्याच्यामुळे अनेकदा टीका त्यांच्यावर झाल्यात. पण यामागं त्यांनी जी काही भूमिका घेतली की पहिले लोकांचा जीव वाचवणं आणि नंतरच या सगळ्या गोष्टी होतील, या पद्धतीचं त्यांनी त्याच्यामध्ये राज्यासाठी चांगलं काम केलं गेल्या 2 वर्षामध्ये. फक्त एवढंच आहे की ते आमदारांचे असो की कुठले पत्र असो त्याचा रिप्लाय ते करत नाही, ते त्यांनी रिप्लाय करावं एवढीच विनंती. हा सल्ला त्यांना. हा सल्ला आहे. पहिलं नाव त्याच्यातलं धनंजय मुंडे. धनंजय मुंडे अतिशय चांगले वक्ते आहेत, चांगले राजकारणी आहेत, निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. तर त्यांना एवढंच सांगेन की त्यांनी अधिकाधिक लोकांशी जरा संपर्क वाढवण्याची गरज आहे. दुसरं नाव देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे तसे त्यांनी अतिशय लहान वयामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत काम करायची संधी मिळाली आणि फोकस्ड व्यक्तिमत्व बरोबर आहे. परंतु तरीसुद्धा आज विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना माझा त्यांना सल्ला एवढाच राहील की आपली भूमिका मांडत असताना ज्याच्यामधून राज्याला कमीपणा येईल असं काही त्यांनी करू नये, त्याचा जास्त फायदा होईल. पुढचं नाव अशोक चव्हाण. अशोक चव्हाण हे तसे पाहिलं तर त्यांना मी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं, मंत्री म्हणून पाहिलं, खासदार म्हणून पाहिलं, तर असं नियोजनबद्ध कार्य करणारे नेते आहेत. त्याच्याबद्दल सल्ला एवढाच द्यायचा की त्यांनी आणखीन थोडा जरा स्प्रेड वाढवायला पाहिजे स्वतःच्या पक्षामध्ये पण आणि पक्षाच्या बाहेर. अच्छा. अजित पवार.
अजितदादांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर ते सगळ्या महाराष्ट्राला त्यांचा जो गुण माहिती आहे, ते कामामध्ये एकदम वाघ आहेत. सकाळपासून तर रात्रीपर्यंत अविरत कष्ट करायची त्यांची तयारी असते. फक्त त्यांना सल्ला एकच द्यायचा की हे राजकारणामधलं किंवा मंत्रिपदावरचं सत्तेतलं हे काम तुम्ही किती जरी केलं तर रात्रंदिवस चालतच राहणार आहे. नेव्हर एंडिंग स्टोरी. हां, नेव्हर एंडिंग शो आहे. आणि याच्या बरोबरीने थोडंसं कामाच्या बाहेर जाऊन सुद्धा लोकांशी चर्चा केली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांची मतं सांगितली पाहिजेत आणि अडचणीसुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि थोडा आनंद पण मिळवला पाहिजे. राजकारणाशिवाय गप्पा मारल्या पाहिजे. राजकारणाशिवाय गप्पा मारल्या पाहिजे. पहिलं नाव आहे आशिष शेलार. प्रचंड ॲनालिसिस, विश्लेषण करण्याची बुद्धिमत्ता. ओके. स्वतःला जे म्हणायचं आहे ते मांडण्याची हातोटी प्रधानाती नसते, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. सल्ला त्याला एवढंच देईन मी की जो आता त्यांनी व्यवहारात आणायला सुरुवात केली की त्यांनी राज्यात खूप फिरलं पाहिजे. आधी तो मावळला होता. अच्छा. त्यांनी खूप फिरलं पाहिजे की फिरल्याशिवाय, म्हणजे उद्धवजींनाही मी अनेक वेळा गमतीने म्हणतो, खूप गोष्टी या महाराष्ट्रातील तुम्हाला माहितीच नाही आहेत. त्याचं काय असं फिरणं तुमचं कधी झालं नाही. अच्छा. तुम्ही आशिषला सल्ला ऑलरेडी दिला आणि तो त्यांनी व्यवहारात आणायला सुरुवात केली. सुधीर मुनगंटीवार. स्मरणशक्तीचं टोक 17 जानेवारी 2019 सकाळी 8 वाजून 12. मग एकूण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार, शेड्यूल कास्ट किती, शेड्यूल ट्राईब किती, ओबीसी किती, असं त्यांनी विधानसभेत किती लाईट लागली होती हेही आकडा सांगितला होता. त्याच्यावर एनर्जी किती खर्च होते. आणि सल्ला हा की आयुष्यात आपल्याला जेवढा पाठ करायला मिळतो तो सुद्धा खूप महत्त्वाचा असल्यामुळे न करायला मिळणाऱ्या पार्टच्या बाबतीमध्ये अस्वस्थ न राहता मिळालेल्या पार्टवर खूप मेहनत घेतली पाहिजे. येतो जे मिळालंय त्याच्यात समाधान नाही. मिळालाय तो पार्टी खूप महत्त्वाचा आहे आणि तो सुद्धा मी जीव लावून करेन. असं न होता कधी कधी सुधीरभाऊंचं ते खूपच हळवे आहेत, खूपच सेन्सिटिव्ह आहेत, त्याच्यामुळे म्हणाले जाणे यार आपल्याकडे काय करणं आहे. मला यशवंतराव वेळेकरांनी एक वाक्य फार सांगितलं, ज्यामुळे मी कधीच 42 वर्षात फ्रस्ट्रेट नाही झालो. कोणी काही करणार आहे की नाही माहीत नाही, मी करणार आहे. हो. किती सुंदर आहे. देवेंद्र फडणवीस. ॲडमिनिस्ट्रेशनवरची प्रचंड कमांड. आज अक्षरशः महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्तेत नाही याचं मला काही वाईट वाटत नाही. कोलॅप्स झालेलं आहे सगळं. कोलॅप्स. किती पोलीस अधिकारी आतमध्ये आहेत, काय त्याला अर्थ आहे का? तर ती त्यांच्यावरची प्रचंड कमांड. आणि सल्ला असं देईन की त्यांनी निर्णय, संघटनेतले निर्णय खूप पटापट घेतले पाहिजेत. अच्छा. एखाद्या वेळेस फुंकून पिण्याची त्यांना सवय आहे, त्याच्यामुळे होणारा डिले. पण अदरवाईज संघटनेवरची पकड अध्यक्ष असताना, मग प्रशासनावरची पकड, पण निर्णय लवकर घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. चांगला गुण म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते अजूनही साधे राहतात. वाईट गुण असं की ते लोकांना उपलब्ध होत नाही.